आताच दिला गेलेला जीवन गौरव पुरस्काराचे आदरणीय पंतप्रधान सुराणा, आदरणीय रमाकांत बाबू व्यासपीठावर उपस्थित महाराष्ट्र लोक विकास मंचचे अध्यक्ष अण्णा, सचिव गुरुपुत्र भाऊ, आमचे सर्वांचे मार्गदर्शक कोंढाळकर सर यांना इतर पुरस्कार आहेत ते सगळे पुरस्कार त्यांनी या सभागृहात आणि व्यासपीठावर असलेले सर्व मान्यवर. असं म्हणतात की डोळे उघडून बघा गड्यांवर झापड लावू नका, जे दिसते ते असेच काय उलगडायला शिका. हो चालते विश्व कुठल्या सूत्राने चाले, कुठला राजा बोले आणि कुठले दर झाले. तर महाराष्ट्र लोक विकास मंच गेल्या 28 वर्षापासून संपूर्ण मराठवाड्यामध्ये कार्यरत आहे आणि जसं जसं एक एक वर्ष मागे गेलं तर वेगवेगळ्या सुधारणा, वेगवेगळे बदल, वेगवेगळे संघर्ष महाराष्ट्र लोक विकास मंचने केले आहेत. मराठवाडा लोक विकास मंच सर्वांना परिचित आहे. मराठवाडा लोक विकास मंचचं नामकरण याच सभागृहामध्ये आम्ही महाराष्ट्र लोक विकास मंच केलं. महाराष्ट्र लोक विकास मंचची प्रमुख भूमिका ही आहे की जसाच हा आपला पुरस्कार सोहळा आहे आणि पुरस्कार सोहळ्यामध्ये ज्या उंचीच्या लोकांना आपण हा पुरस्कार देतोय त्यांचा फक्त पुरस्कार देऊन थांबायचं नाही, तर या उंचीचे विचार महाराष्ट्रातल्या घराघरापर्यंत गेले पाहिजे. ही त्या कार्यक्रमामागची प्रमुख भूमिका महाराष्ट्र लोक विकास मंच आहे. महाराष्ट्र लोक विकास मंचशी जोडणारा प्रत्येक व्यक्ती हा फक्त व्यक्ती नसून तो एक विचार आहे आणि या अनेक विचारांना बांधून महाराष्ट्रातल्या गोरगरिबाचं शेवटच्या घटकाचं परिवर्तन कसं करता येईल यासाठी महाराष्ट्र लोक विकास मंच विविध कार्यक्रम करत असतो आणि करणार आहे. महाराष्ट्र लोक विकास मंचकडे काय आहे तर महाराष्ट्र लोक मंच हा एक मोठा विचार आहे आणि महाराष्ट्र लोक विकास मंच काही आदर्श मॉडेल आहे. जसं की एकल महिला, विधवा, परित्यक्ता यांच्यासाठीचं अन्नाचं हे आर्थिक सक्षमीकरणाचं अनेक सारखं मॉडेल आहे जे कळम आणि मराठवाड्यामध्ये दिसून येते. महाराष्ट्र लोक विकास मंच असं कोणाला काही फंड देणारी संस्था नाही तर विचार देणारी संस्था आहे आणि अन्नाचा या पर्याय संस्थेचा जर आपण विचार केला तर हा विचार संपूर्ण महाराष्ट्रातल्या एकल महिलांचं आर्थिकदृष्ट्या झुंजत असलेल्या कुटुंबाचं जीवन बदलू शकतो. नवचेतना सारखी संस्था मनुष्यातही गुन्हे आहेत, त्यांचं जर आर्थिक मॉडेल विचार केला तर जिल्हा बदलू शकतो आणि महिलांच्या जीवनामध्ये क्रांतिकारी बदल घडून आणू शकतो. शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये क्रांतिकारी बदल घडून येऊ शकतात. आता ज्यांना पुरस्कार आपण बंडू आंबेडकरचं काम मी स्वतः जाऊन बघितलं, ज्यांना आपण महाराष्ट्र लोक विकास मंच जोडून घेतलं. विदर्भाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे, शेतीसाठी, लोकांच्या कल्याणासाठी, लोकांचा आवाज मांडण्यासाठी ते त्यांचं काम आहे. ते रोल मॉडेल पाण्याच्या साठी काम करणारे आमचे बापू की जे संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे की पाण्याचं काम हे तळागाळापर्यंत जाऊ शकतं. ज्याला पाण्याच्या थेंबाची गरज आहे अशा माणसाला जलसमृद्ध बापू करू शकतात, कासा सर करू शकतात. म्हणजे महाराष्ट्र लोक विकास मंचचे वेगवेगळे आयाम आहेत आणि महाराष्ट्र लोक विकास मंच या कार्यक्रमामागची प्रमुख भूमिका अशी आहे की वेगवेगळ्या विषयावर काम करणाऱ्या लोकांचा संचय करून गरज असलेल्या लोकांपर्यंत या विचाराला, या कार्याच्या मॉडेलला घेऊन जाणं आणि लोकांमध्ये बदल घडवून आणणं हा महाराष्ट्र विकास मंचच्या कार्यक्रमामधली मुख्य भूमिका आहे. महाराष्ट्र विकास मंच माणसा जोडण्याचं काम करतो, माणसाच्या कडी जोडण्याचं काम करतं आणि संघर्षात्मक कामं भरपूर केले, कुठं आंदोलन केले, मोर्चे केले. साहित्य क्षेत्रामध्ये सुद्धा महाराष्ट्र लोक विकास मंच अग्रेसर आहे. यानंतरचा कार्यक्रम साहित्याला धरून आहे, म्हणजे काही पुस्तकाचं उद्घाटन आहे किंवा प्रकाशन आहे. तर साहित्य क्षेत्रात महाराष्ट्र लोक विकास मंच आहे. क्रीडा क्षेत्रात पण आम्ही जाण्याचा विचार करतोय. कला क्षेत्रात महाराष्ट्र लोक विकास मंच आहे. सामाजिक क्षेत्रात महाराष्ट्र लोक विकास मंच आहे. राजकीय लोकांची वैचारिकता बदलण्यासाठी महाराष्ट्र लोक विकास मंच काम करतोय. या सगळ्या गोष्टीवरती महाराष्ट्र लोक विकास मंच काम करतोय आणि येणाऱ्या काळात वेगवेगळ्या आयामाला घेऊन शिक्षण, प्रशिक्षण काही जरी देत नसलो तरी विचार देण्याचं आमच्याकडे आता कोंढाळकर सरांसारखे व्यवस्थापन क्षेत्रातले उच्च दर्जाचे लोक आहेत की ते एखाद्या चांगल्या समाजात काम करणाऱ्या माणसाचे जीवन बदलू शकतात. त्या संस्थेचा आकार, संस्थेचा पूर्ण सक्षम करू शकतात, त्या संस्थेला न्याय देऊ शकतात किंवा जे कोणी सामाजिक क्षेत्रात काम करू इच्छित आहे, जे कोणी वेगळं काम घेऊन समाजाचा बदल घडण्याचा प्रयत्न करत आहे, या सर्वांना शिक्षण देण्याचं, प्रशिक्षण देण्याचं, बळ देण्याचं आणि त्याच्यात ऊर्जा प्रेरित करण्याचं काम महाराष्ट्र विकास मंच करतंय. एवढं बोलून